नमस्कार. सध्या निफ्टी 50 आणि सेन्सेक्स खूप इंटरेस्टिंग लेवलला आहे. इथून एकतर आपल्याला वरच्या साईडला मार्केट मोमेंटम करताना कंटिन्युअसली दिसेल किंवा मार्केट इथे फॉल होताना पण दिसू शकतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी पाठीमागे काही दिवसांपासून सांगतोय आणि तीच गोष्ट मी रिपीट करतोय, कारण की लोक त्याला समजूनच घेत नाहीत व्यवस्थित. ते म्हणजे असं की मार्केट जेव्हा पण फॉल होतं, जसं की आपण पाठीमागे बघितलं, एकदा मी रिमोट ड्रॉइंग्स करतो आणि तुम्हाला क्लिअरली एक्सप्लेन करतो. ओके, हे बघा, पाठीमागे निफ्टी 50 फॉल झाला, आपल्याला कळालं. जेव्हा पण निफ्टी 50 फॉल येतो, आता असं नाही होत मार्केट डायरेक्टली 23,000वरनं 22,000पर्यंत आलं, अजिबात नाही. मार्केट काय करतं, प्राइस ॲक्शन बनवतं, कॉन्सोलेशन करतं आणि नंतर मार्केट परत खालच्या साईडला रॅली करतं. तसंच आता मार्केटला जर वरती जायचं असेल, जर तुम्ही याला 1 आवर किंवा 1 डेच्या टाईम फ्रेममध्ये बघितला तर एक गोष्ट लक्षात येईल. आणि हे बघा, मला फक्त ॲनालिसिस करायचं नाही, तुम्हाला ॲनालिसिस कसं केलं जातं हे पण दाखवायचं, यासाठी हा खास व्हिडिओ आहे. आता इथे बघा, फॉल झाला. आता फॉल झाल्यानंतर मार्केट डायरेक्टली असं वरती जाणार आहे का? नाही. याला काय करावं लागेल, एकतर इथे पुलबॅक घ्यावं लागेल, नंतर मार्केटवरती आपली रॅली कंटिन्यू करू शकतो. अदरवाईज त्याला काहीतरी पॅटर्न्स तयार करावे लागतील, किंवा इथून मार्केटने जर पुलबॅक घेण्यासाठी खाली आलं आणि ते 22,000वरती जे कोणी बायर्स बसलेले असतील यांचे जर एसएल्स या ठिकाणी हिट झाले, मग ते अगेन मार्केट खालच्या साईडला रॅली करू शकतं. तर अशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रेड केलं जातं. आता इथे 2-3 प्रोबॅबिलिटीज होऊ शकतात. जर लॉंगर टाईम फ्रेममध्ये आपण बघितलं, कोणत्या एकतर मार्केट थोडंसं पुलबॅक घेईल आणि वरच्या साईडला एकदा 22,500ची लेवल्स काढायला लागले तर मार्केट अगेन वरच्या साईडला कंटिन्यू रॅली करू शकतं. अदरवाईज काय होईल, मार्केट मे बी याच ठिकाणी कन्सोलिडेशन करेल अजून 4-5 दिवस आणि याच्यानंतर वरच्या साईडला ब्रेकआउट देईल, किंवा वरच्या साईडला जायचं नसेल तर तो काय करेल, इथे खाली येईल, थोडंसं कन्सोलिडेशन करेल आणि अगेन खाली आपली रॅली कंटिन्यूअस करेल. कारण की मी परत काय सांगतोय, मार्केट डायरेक्टली रॅली करत नाही, त्याला कुठे ना कुठे कन्सोलिडेशन करावं लागतं, कुठे ना कुठे पॉज घ्यावा लागतो. तेच आता आपल्याला बाईंग साईडमध्ये पण बघायला भेटत आहे. तर चला, प्लॅन ऑफ ॲक्शन काय असलं पाहिजे ते बघूया. आता हे बेसिकली निफ्टी 50 आणि सेन्सेक्समध्ये दोन्हीकडे पण सेम ॲप्लाय होतं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जेव्हा पण तुम्ही या गोष्टी बघता तर त्या ॲक्च्युअल मार्केटमध्ये वर्क कशा करतात ते समजून घेणं इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, आता आपण येऊया निफ्टी 50मध्ये आणि प्लॅन ऑफ ॲक्शन बघूया काय असला पाहिजे. तर मी 15 मिनिटच्या चार्टमध्ये आलो आहे. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत मार्केट 22,000 खालच्या साईडला ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये फुल्ली बेअरिश व्हायचं नाही. कारण की आपण पाठीमागे बघितलं आहे, इथे 22,000वर मार्केट खूप स्ट्रॉंगली बाईंग मोमेंटम येताना दिसले. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की आता 22,000 एक स्ट्रॉंग लेवल आहे. ठीक आहे, आता एकतर कळालं की जोपर्यंत 22,000च्या खालती मार्केट येत नाही तोपर्यंत फुल्ली बिअरिश व्हायचं नाही. ठीक आहे, आता दुसरी प्रोबॅबिलिटी काय होऊ शकतं, मार्केट इथे साईडवेज ओपन होईल, अगेन याच ठिकाणी जर रॅली करेल आणि जोपर्यंत मार्केट या ठिकाणी रॅली करत आहे तोपर्यंत आपण ट्रेड करायचं नाही. तर त्या लेवल्स देतो मी ॲक्च्युली की काय लेवल्स असल्या पाहिजेत. आणि एक काम करत चला, जेव्हा आपण लेवल्स वगैरे ड्रॉ करताना तेव्हा तुम्ही झोन्स ड्रॉ करत चला. माझ्यासारख्या लाईन्स नका ड्रॉ करू, कारण की झोनमध्ये काय असतं, व्होलॅटिलिटी असते. सो आपण त्या झोनवरती ट्रेड करू शकतो व्यवस्थितपणे. आणि खालच्या साईडला बघितलं तर हा झोन. ओके, आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केट काय झालं, अपट्रेंडमध्ये आलं. आता मार्केटमध्ये प्राइसेसमध्ये करेक्शन होत आहेत, मार्केट रॅली करायचा प्रयत्न करत आहे, पण त्याला अगोदर प्राइस ॲक्शन बनवावी लागेल, प्राइसेसमध्ये करेक्शन करावं लागेल. आणि इन केस तुम्हाला जर 22,474च्या खालती क्लोजिंग भेटली तर अगेन तुमचं जर नेक्स्ट टार्गेट असेल ते डायरेक्टली तुम्ही 22,300पर्यंत टार्गेट ठेवू शकता. मॅक्झिमम 174 पॉईंटची रॅली आहे, सो आपण ही कॅप्चर करू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही अगेन 22,300च्या खालती पण तुम्हाला मार्केट इथे कॉन्सन्ट्रेशन करून मोमेंटम करताना दिसलं तर अगेन तुमचं जे टार्गेट खालच्या साईडला पाहिजे 22,070-80 असे टार्गेट तुम्ही अचीव करू शकता. आणि अगेन 22,000पर्यंत मार्केट एक येऊ शकतं आणि या ठिकाणी परत सपोर्ट घेऊ शकतं. तर डाऊन साईडला अशा प्रकारे आपल्याला प्लॅन करायचं. आणि यदा कदाचित अजून 1-2 दिवस मार्केटने इथे ट्रेड केलं साईडवेज झोनमध्ये, किंवा इथून मार्केट इथपर्यंत आलं, इथून एक पुलबॅक घेतला आणि मार्केट वरच्या साईडला कंटिन्युअसली जायला लागलं आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने 22,625च्या वरती जर एक स्ट्रॉंग क्लोजिंग भेटली तर अगेन मार्केटकडे आपल्याला डायरेक्टली 23,000पर्यंत टार्गेट दाखवण्याची कॅपॅसिटी ठेवतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, 22,625च्या वरती क्लोजिंग पाहिजे आणि खालच्या साईडला 22,474च्या खालती. 22,474च्या खालती क्लोजिंग दिली, फर्स्ट टार्गेट 22,300 असेल. परत इथे प्राइस ॲक्शन बनवून मोमेंटममध्ये कंटिन्युएशन भेटलं तर नेक्स्ट टार्गेट तुमचं 22,070-80 अशा प्रकारचं पाहिजे. ओके, आता येऊ आपण अपट्रेंडमध्ये लेवल्स काय पाहिजे. तर पहिलं टार्गेट तुमचं काय पाहिजे, 22,800 पाहिजे अपट्रेंडसाठी. आणि सेकंड टार्गेट तुम्ही इझिली 23,000च्या आसपास किंवा 23,900 हा जो झोन आहे जिथून की पर्टिक्युलर सेलिंग बघायला भेटली त्या ठिकाणी तुमचा पर्टिक्युलरली रेजिस्टन्स असला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड करायचं.
या ज्या परफेक्ट लेवल्स आहेत ना त्या मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करेन. सो तिथे फॉलो करत असाल तर तिथे फॉलो करा, जेणेकरून जे अपडेट्स असतात मार्केटमध्ये, समजा इथला रेजिस्टन्स ब्रेक झाला, इथला सपोर्ट ब्रेक झाला, तर अगेन पुढे काय होऊ शकतं हे तिथे मी अपडेट्स देत राहतो. सो फॉलो नसेल केलं तर तिथे फॉलो करू शकता. आता येऊया सेन्सेक्समध्ये, आणि सेन्सेक्समध्ये बघूया की प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे आणि मार्केटमध्ये ट्रेड कसं होतं. अगेन सेन्सेक्स पण बघा 1 डेच्या टाईम फ्रेमवर एकदा काय दिसतंय तुम्हाला, कंटिन्युअसली एक शार्प सेलिंग आली. आता मार्केटवरती जाण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच असं होणार आहे का 73,000पासून डायरेक्ट 76,000 जाणार मार्केट? नाही, त्याला थोडंसं तरी ते प्राइस ॲक्शन बनवावं लागेल, पुलबॅक करावं लागेल, मग जाऊन मार्केट वरती जाऊ शकतं. आता एक गोष्ट बघा, 15 मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये आलोय, जसं निफ्टी 50मध्ये प्लॅन केलं तेच इथे पण प्लॅन करायचं आहे. पहिल्यांदा जो झोन आहे तो ड्रॉ करून घेऊया, आणि लक्षात घ्या जेव्हा पण झोन ड्रॉ करायचा आहे इथे पाठीमागे रेजिस्टन्स आहे. सो मी थोडासा झोनवरती ड्रॉ करतो. तर जेव्हा पण झोन ड्रॉ करताय तेव्हा रेक्टेंगल सेक्शनमध्ये झोन ड्रॉ करत चला, जेणेकरून एक झोन आयडेंटिफाय होईल. हे मी परत परत रिपीट करतो कारण गरजेचं आहे. ओके, आता इथे बघा मार्केटमध्ये मला 74,121 ही लेवल दिसते, आणि वरच्या साईडला 74,645 ही एक लेवल दिसते. जर 74,645च्या वरती एक चांगली क्लोजिंग भेटली तर अगेन माझी जी रॅली तुम्हाला पुढे बघायला भेटेल, तर इझिली 75,000चा टार्गेट वरच्या साईडला अचीव्ह होताना दिसेल. कसं दाखवतो हे बघा, पाठीमागे इथे गॅप पेंडिंग आहे, तर हा गॅप फिल होऊ शकतो. सो आपण 75,200 किंवा 75 इथपर्यंतची रॅली आरामात कॅप्चर करू शकतो. अगेन मी परत सांगतोय, टार्गेट्स तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती देईन, सो तिथे फॉलो करायचं विसरू नका. आणि जर तुम्ही खालच्या साईडला चेक केलं तर अगेन 74,121 एक क्रुशियल लेवल आहे. मार्केट जरी याच्या खाली आलं तर त्याला लगेच जो सपोर्ट आहे तो आहे 73,600च्या आसपास. जर मार्केटने अगेन इथे सपोर्ट घेतला तर मार्केट अगेन वरच्या साईडला जाऊ शकतं. अदरवाईज इथे एक मार्केट कॉन्सोलिडेशन बनवेल, प्राइस ॲक्शन बनवेल, आणि अगेन खालच्या साईडला येण्याचा प्रयत्न करेल. आणि खालच्या साईडला जर मार्केट आलं तर त्याला लगेच टार्गेट आहे 73,000. म्हणजे लक्षात घ्या, 74,121च्या खालती क्लोजिंग दिली तर 73,600 तुमचं पहिलं टार्गेट असेल. त्याच्या पण खालती तुम्हाला क्लोजिंग भेटली तर लगेच 73,000चं टार्गेट असेल. म्हणजेच एक 500-600 पॉईंटची तुम्हाला रॅली कंटिन्युएशनमध्ये बघायला भेटेल. फक्त व्यवस्थितपणे स्टॉप लॉस ट्रेड करणं गरजेचं आहे. आता खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला 1 वीकमध्ये दिसेल. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मी तुम्हाला रेकमेंडेशन देत नाही मार्केट बुलिश होणार आहे का बेरिश होणार आहे. सो तुम्हीच आयडेंटिफाय करायचं की मार्केट आता बेरिश होणार आहे का बुलिश होणार आहे. एक गोष्ट 1 वीकवरती लक्षात घ्या, मार्केटमध्ये एक बाईंग येते. किती आठवडे? 1 वीक, 2 वीक आणि 2 आठवडे आल्यानंतर एक शार्प सेलिंग येते. याच्यानंतर परत इथे फर्स्ट वीकला बाईंग आली, सेकंड वीकला बाईंग आली, आणि परत थर्ड वीकला अगेन सेलिंग आली. त्याच्यानंतर अगेन बघा इथे मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन केलं. फर्स्ट वीकमध्ये बाईंग आली, सेकंड वीकमध्ये बाईंग आली, थर्ड वीकमध्ये अगेन सेलिंग आली. आता मार्केटमध्ये अगेन तेच रिपीट होतं आहे. काय रिपीट होत आहे? फर्स्ट वीकमध्ये बाईंग येईल, अगेन सेकंड वीकमध्ये बाईंग येईल, आणि मार्केटमध्ये परत शार्प सेलिंग येऊ शकते. म्हणजे मार्केट ऑलवेज आपली हिस्ट्री रिपीट करतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, व्यवस्थितपणे ट्रेड करा. माहीत नाही मार्केट बेअरिश आहे का बुलिश आहे, जोपर्यंत बघा नीट व्यवस्थित बघितलं तर एक ट्रेंड लाईन इथं ड्रॉ होते. जोपर्यंत मार्केट इथल्या लेव्हल्स ट्रेंड लाईनच्या निघत नाहीत तोपर्यंत मार्केटमध्ये फुल्ली बेअरिश व्हायचं नाही. अजूनही मार्केटमध्ये निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस आहेत. मार्केट अजूनही फुल्ली रिकवर होण्याचे चान्सेस कमी आहेत. मार्केट जर कन्सोलिडेशन व्यवस्थित केलं, प्राइस ॲक्शन व्यवस्थित बनवली तर अगेन आपल्याला चान्सेस दिसू शकतात रिकवर होण्याचे पूर्णपणे, पण थोडासा टाईम लागू शकतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, असं जर पॅटर्न तुम्हाला बघायला भेटला तर डायरेक्टली आपण सेलिंगसाठी ॲग्रेसिव्ह होऊ शकतो. तर बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पॅटर्न्स ऑलवेज शोधा, मार्केटमध्ये ऑलवेज हिस्ट्री रिपीट होते, आणि हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो चॅनलला फॉलो करत नसाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल, माझी जर लर्निंग स्टाईल तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.